नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं अंड्याचं कालवण सोप्या पद्धतीत बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 6 अंडी घेतलेली आहेत। ही शिजवून घेतलेत बरं का, कारण व्हिडिओ खूप मोठी होती की शिजवली कशी, त्यांच्या पण रेसिपी मी पहिले अपलोड केलेल्या आहेत। एक छोट्या आकाराचं टोमॅटो असं कापून घेतलेलं आहे, एक छोट्या आकाराचा कांदा पण असा मी कापून घेतलेला आहे। ओल्या खोबऱ्याची अर्धी वाटी घेतलेली आहे। थोडीशी एकदम कोथिंबीर घेतलेली, एकदम थोडीशी घालायची, जास्त घालायची नाही। 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात कमी तिखटवाल्या, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यात हे सगळं साहित्य टाकून घेऊया। सगळं साहित्य टाकून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये छोटा 1 चमचा मी धने टाकणार आहे। जर तुमच्याकडे धने पावडर असेल ती जरी टाकली तरी चालेल। आता ह्याला काय करणार आहे, बारीक करून घेणार आहे। थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक करून घेतलेलं आहे, जेवढं होता होईल एवढं बारीक करायचं। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यात आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त करू शकता आणि गरम होऊन देऊया। तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे, त्यात टाकायचं छोटा 1 चमचा जिरं। जिरं चांगलं तडतडलं की हे जे आपण वाटण बनवले ना ते टाकायचं। वाटण टाकून घेतलेलं आहे, ह्याला 2 मिनटं परतून घ्यायचं। आपण जेव्हा हे वाटण बनवतो ना त्या टायमाला जर तुमच्याकडे काश्मीरी मिरची असेल का नाही तर ती पण त्याच्यामध्ये 2-3 जरी टाकल्या का नाही आणि बारीक ह्या वाटणमध्ये केल्या तर चालतील। ह्याला काय करायचं, मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं। मस्त असं बघा तेल सुटसपर्यंत चांगलं मी परतून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये टाकायची आपल्याला थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। गॅस आहे मीडियम, त्यात टाकणार 1 चमचा गरम मसाला पावडर, ह्याची रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे। आता ह्याच्यात टाकणार आपला कोल्हापुरी मसाला नुसता आहे, ह्याच्यामध्ये कांदा वगैरे नाही, तुमच्याकडे जो असेल तो टाकला तरी चालेल। कांदा लसूण मसाला जरी टाकला तरी पण चालू शकतं। त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि हे काय करायचं 1 मिनिटभर फक्त परतून घ्यायचं। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। आता ह्यातमध्ये टाकायचं आपल्याला पाणी। आता हे केलेलं आहे मी बघा गरम पाणी। आता हे मिक्स करून घेऊया। पाणी टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घेतलंय बघा। आता ह्याच्यामध्ये पाणी किती ओतलं होतं तर 1.5 ग्लास, ह्या ग्लासाच्या प्रमाणे 1.5 ग्लास पाणी टाकलं होतं। थोडंसं कमी जास्त केलं तरी चालू शकतंय। तर काय करणार आहे, गॅस करणार आहे मीडियम आणि ह्याला चांगलं आपण उकळून देऊया। मस्त असं बघा उकळलेलं आहे, असं उकळून घ्यायचं पहिलं चांगलं। एवढं पातळ झालेलं आहे, म्हणजे आपल्याला जर पाहिजे असलं तर थोडंसं पाणीसुद्धा कमी टाकू शकता। आणि हे कसं होतं माहिती आहे का, एक 5 मिनटं चांगलं उकळून द्यायचं। म्हणजे घट्ट पाहिजे असलं तर कमी पाणी टाका। ह्याच्यामध्ये आपल्याला अंडी सोडून घ्यायची आहे, तर अंड्याला चीर वगैरे मारलेली नाही आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते मारू शकतात। हे अंडी सगळी मी सोडून घेते। अंडी सगळी बघा मी सोडून घेतलेली आहेत। गॅस करणार आहे तर बारीक, आणि बारीक गॅसवर 5 ते 7 मिनिट चांगलं उकळून देणार आहे। चांगलं उकळून घेतलेलं आहे, मस्त असं झालंय बघा अंड्याचं कालवण, 1 नंबर होतं। असं पद्धतीत करून बघा, झटपट रेसिपी आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।